समुद्राच्या भरतीची वेळ चुकल्यामुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनाचे प्रयत्न सुरू। उंच लाटा कमी झाल्यावर राजाची मूर्ती तराफ्यावरती चढवणार, भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने पाहणी। पुण्यातली विसर्जन मिरवणूक यंदाही रेंगाळली, अजूनही गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका सुरूच। ज्यांच्याकडे नोंद त्यांनाच कुणबी दाखले मिळणार, सरसकट दाखले मिळणार नाही। मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य तर ओबीसींवरती अन्याय होऊ देणार नसल्याचं फडणवीसांचं आश्वासन। सरकारचा जीआर ओबीसींवर घाला घालणारा, सरकारची भूमिका ओबीसी विरोधी, आमदार विजय वडेट्टीवारांची घणाघाती टीका। हैदराबाद गॅझेट संदर्भात मराठा समाजाकडून सुप्रीम आणि हायकोर्टात कॅव्हेट दाखल। अजित पवारांच्या आयपीएस अंजना कृष्णा यांच्यासोबतच्या कॉल प्रकरणी धैर्यशील मोहिते पाटलांचा मोठा दावा। मध्यस्थांच्या दबावापोटी अजित पवार प्रोटोकॉल सोडून बोलल्याचं मोहिते पाटलांचं विधान। राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत सभासदांचा राडा, संचालक मंडळाला प्रश्न विचारत असताना सभासदांमध्ये हाणामारी। येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता, उत्तर महाराष्ट्र कोकणाला हवामान विभागाचा पावसाचा अलर्ट। आणि आज भारतात वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण, 2022 नंतर भारतात दिसणारं सर्वात मोठं पूर्ण चंद्रग्रहण। मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित गद्रे। पहिली मोठी बातमी आपण बघूया। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांकडून वाल्मिक कराडची घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। वाल्मिक अण्णा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, वाल्मिक अण्णा अंगार है, बाकी सब भंगार, अशा पद्धतीच्या घोषणा देण्यात आल्यात। बीडच्या मांजरसुंबा या ठिकाणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या स्वागतासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड संदर्भात ही घोषणाबाजी झालेली आहे। घोषणाबाजीनंतर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला देतात। सुरेश, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांकडून वाल्मिक कराड संदर्भातली घोषणाबाजी करण्यात आली, काय अधिकची माहिती आहे? ओबीसी नेते लक्ष्मण हाके बीड जिल्हा दौऱ्यावरती आहेत आणि मांजरसुंबा या चौकामध्ये ते आले असता त्यांच्या स्वागतासाठी शेकडो कार्यकर्ते त्या ठिकाणी जमलेले होते। मात्र त्या जमलेल्या कार्यकर्त्यांनी वाल्मिक कराड यांच्या संदर्भातल्या घोषणा दिल्या, त्यामुळे त्या ठिकाणी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। जवळपास 10 ते 15 मिनिटं हा जो काही गोंधळ आहे तो त्या ठिकाणी सुरू होता आणि प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी देखील दिली जात होती। मात्र आश्चर्य हे वाटलं की संतोष देशमुख यांच्या प्रकरणातील आरोपी असलेले वाल्मिक कराड यांची देखील त्या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली, त्यामुळे याची मोठ्या प्रमाणात चर्चा होते। एकीकडे लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने बाजू घेऊन बचावासाठी प्रयत्न करतात, तर त्याच लक्ष्मण हाकेंच्या स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्याकडून अशा पद्धतीने वाल्मिक कराड यांचं उदात्तीकरण करणारे त्यांच्या संदर्भातली ज्या घोषणाबाजी दिली यामुळे याची मोठ्या प्रमाणात चर्चा होती। पोलिसांनी त्या प्रसंगावरती नियंत्रण मिळवलेलं आहे। दोन्ही जे काही सामने आलेले कार्यकर्ते होते त्यांना देखील थांबवण्यात आलेलं आहे आणि आतापर्यंत परिस्थिती नियंत्रणात आहे। अमित, निश्चित सुरेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अजून सुद्धा प्रयत्न केले जात आहेत। लालबागच्या राजाचं विसर्जन अजून सुद्धा रखडलेलं आहे। समुद्राला आलेल्या भरतीमुळे लालबागच्या राजाची मूर्ती समुद्र किनाऱ्यावरच अडकलेली आहे। खरं तर गेल्या 8 तासांपासून विसर्जनासाठी हे प्रयत्न सुरू आहेत। भारतीय तटरक्षक दलाच्या चेतक हेलिकॉप्टरने सुद्धा मुंबई गिरगाव चौपाटीची सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी करण्यात आली आहे। विशेषतः लालबागचा राजा विसर्जन सोहळ्यात येणाऱ्या अडचणीची हवाई पाहणी केली जाते। दरम्यान मूर्ती विसर्जन तराफ्यावरती चढवण्यात आता यश आलेलं आहे आणि एकीकडे आता बाप्पाला निरोप द्यायचा आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू बघायला मिळत आहेत, डोळे पाणावलेले बघायला मिळत आहेत। मात्र आज दिवसभर खरं तर अनेक अडचणींचा सामना करावा लागला। भरती आल्यामुळे विसर्जनास काहीसा विलंब झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। मात्र आता तयारी पूर्ण होत आलेली दिसते आहे। मूर्ती जी आहे ती विसर्जन तराफ्यावरती चढवण्यात
जवळपास 8 तासानंतर यश आले। साधारण 8 वाजण्याच्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवरती पोहोचलेला होता, मात्र विसर्जनास अनेक अडचणी आलेल्या आपण बघितलेल्या आहे। दरम्यान आता मात्र मूर्ती विसर्जन तराफ्यात चढवण्यामध्ये यश आलेलं आहे आणि आपण बघतोय डोळ्यामध्ये अश्रू दिसत आहेत, कारण लालबागच्या राजाला आता निरोप देण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे अनेक कार्यकर्ते जे आहेत ते भावुक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू बघायला मिळत आहेत आणि पाणावलेल्या डोळ्यांनीच लालबागच्या राजाला डोळ्यात साठवून ठेवण्याचे प्रयत्न कार्यकर्ते करताना दिसत आहेत। आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा प्रयत्न करतायत, कारण आता पुन्हा एकदा ही भेट होणार आहे 1 वर्षांनी। त्यामुळे परत एकदा 1 वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे। त्यामुळे अनेक भाविकांना, अनेक गणेश भक्तांना, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर होताना आपल्याला बघायला मिळत आहेत। खरं तर अनेक अडचणी सकाळपासून आलेल्या होत्या आणि त्यानंतर आता आपण बघतोय विसर्जन तराफ्यावरती चढवण्यात मूर्ती वर नेण्यामध्ये यश आलेलं आहे। तर गिरगाव चौपाटीवरून आपण ही सगळी थेट दृश्य बघतोय। लालबागची गणेश मूर्ती विसर्जन तराफ्यावरती चढवण्यात यश आलेलं आहे। दरम्यान मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात आता पाणी आलेलं आपण बघतोय। साधारण 8च्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवरती दाखल झालेला होता, मात्र त्यानंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागला। काल साधारण 10च्या सुमारास मिरवणुकीला सुरुवात झाली। मुंबईच्या महत्त्वाच्या अशा मार्गावरून ही मिरवणूक मार्गस्थ होत होती। सकाळी 8च्या सुमारास गिरगाव चौपाटीवरती लालबागचा राजा दाखल झाला, मात्र त्यानंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागला। विसर्जनासाठी प्रतीक्षा करावी लागली। सुधीर साळवी, मानस सचिव, लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ। हॅलो तर आपण बघतोय मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात एकीकडे पाणी आपल्याला बघायला मिळत आहे। मंडळासाठी आज खूप भावनिक क्षण होता। सकाळी 8:30 वाजता लालबागच्या राजाचं आगमन झालं गिरगाव चौपाटीवरती, मात्र विसर्जनासाठी अनेक अडथळे आले। आज अखेरीस सर्व अडथळ्यांवर मात करत पुन्हा एकदा लालबाग राजा तराफ्यावरती आरूढ झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक तब्बल 22 ते 24 तास चालली। आम्ही यायला पोहोचलो होतो, परंतु मला वाटते तुफान 2 दिवस मुंबईत पडत असलेला पाऊस आणि अरबी समुद्राची